आजच्या सत्रात स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्नच्या एका मॉड्यूलची ज्याचं नाव आहे अज्युअर कम्प्यूट अँड नेटवर्किंग सर्व्हिसेस त्याची चीरफाड करणार आहोत. आपण असं गृहीत धरूया की क्लाउड कम्प्युटिंगमधले जे मूळ सिद्धांत आहेत ते आपल्याला माहीत आहेत. आजचा उद्देश हा नाही की व्हर्च्युअल मशीन म्हणजे काय हे सांगावं, तर अज्युअरच्या जगात या सेवा वापरताना कोणते धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात हे समजून घेणं आहे. याला एक टेक्निकल लेक्चर समजू नका, तर दोन मित्रांमधल्या गप्पा समजा जे अज्युअर नावाच्या एका विशाल डिजिटल शहराच्या आराखड्यावर चर्चा करत आहेत. अगदी बरोबर. आणि अज्युअर हे एक शहर आहे या दृष्टिकोनातून पाहिलं की नाही की गोष्टी खूप सोप्या होतात. म्हणजे या शहरात आपलं काम किंवा ॲप्लिकेशन्स जिथे राहतात ती जागा म्हणजे कम्प्यूट. आणि या सगळ्या जागांना जोडणारे रस्ते, पूल, कम्युनिकेशन लाईन्स हे सगळं म्हणजे नेटवर्किंग. बरोबर. तर आज आपण या शहराचं नियोजन कसं केलं जातं, कोणत्या प्रकारची घरं उपलब्ध आहेत आणि त्यांच्यातले व्यवहार कसे चालतात याचा एक सखोल आढावा घेणार आहोत. उत्तम. चला तर मग या शहराच्या पायाभूत गोष्टींपासून सुरुवात करूया, म्हणजे व्हर्च्युअल मशीन्स किंवा व्हीएम्स. आता व्हीएम्स ही तर क्लाउडची सगळ्यात जुनी आणि जाणती संकल्पना आहे, पण अज्युअरच्या संदर्भात फक्त एक व्हीएम तयार करण्यापलीकडे काय विचार करायला हवा? हां, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. व्हीएम म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, म्हणजे IaaS. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्हाला एक मोकळी जागा, एक सर्व्हर मिळतो. त्यावर कोणती ऑपरेटिंग सिस्टम टाकायची, कोणतं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं, हे सगळं स्वातंत्र्य आपलं असतं. हो, पण खरी गंमत याच्या पुढच्या टप्प्यात आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला एका व्हीएमने काम भागत नाही, तेव्हा अज्युअर तुम्हाला दोन खूप शक्तिशाली पर्याय देतं. तुम्ही व्हर्च्युअल मशीन स्केल सेट्स आणि अवेलेबिलिटी सेट्स बद्दल बोलत आहात, बरोबर? अगदी बरोबर. या दोन्ही संकल्पना एकापेक्षा जास्त व्हीएम साठी आहेत, पण त्या दोन पूर्णपणे वेगळ्या समस्या सोडवतात. अगदी अचूक. व्हर्च्युअल मशीन स्केल सेट्स हे मागणी म्हणजे डिमांड या समस्येवरचं उत्तर आहे. समजा तुमची एक ई-कॉमर्स वेबसाईट आहे आणि दिवाळीच्या काळात अचानक ट्रॅफिक 100 पटीने वाढतो. अशा वेळी तुमची वेबसाईट क्रॅश होऊ नये म्हणून स्केल सेट्स एका टेम्पलेटवरून तुमच्या ठरवलेल्या नियमानुसार, म्हणजे समजा CPU वापर 80% वर गेला की आपोआप नवीन व्हीएम्स तयार होणार. एक्झॅक्टली. आणि ट्रॅफिक कमी झाल्यावर ते व्हीएम्स आपोआप काढून टाकले जातात, जेणेकरून तुमचे पैसे वाचतात. अच्छा. हे म्हणजे सणासुदीच्या काळात जास्त गर्दी सांभाळण्यासाठी जादा काउंटर उघडण्यासारखं आहे. अच्छा. आणि व्हर्च्युअल मशीन अवेलेबिलिटी सेट्स हे झालं विश्वासार्हतेच्या म्हणजे रिलायबिलिटीच्या समस्येवरचं उत्तर. म्हणजे तुमचं ॲप मागणीनुसार मोठं होणं ही एक गोष्ट झाली आणि ते कोणत्याही परिस्थितीत बंद न पडणं ही दुसरी गोष्ट. बरोबर. अवेलेबिलिटी सेट्स हे सुनिश्चित करतात की तुमची सगळी अंडी एकाच टोपलीत नाहीत. अज्युअर काय करतं ते तुमचे व्हीएम्स वेगवेगळ्या फॉल्ट डोमेन्समध्ये विभागून ठेवतं. फॉल्ट डोमेन्स म्हणजे काय नक्की? म्हणजे स्वतंत्र वीज पुरवठा आणि नेटवर्क असलेले एक रॅक. त्यामुळे एका रॅकमध्ये काही समस्या आली तरी दुसऱ्या रॅकमधले तुमचे व्हीएम्स चालू राहतात. हो. आणि त्याचबरोबर ते अपडेट डोमेनचाही वापर करतात. म्हणजे मायक्रोसॉफ्ट जेव्हा काही मेंटेनन्स अपडेट करते तेव्हा ते एकाच वेळी सगळ्या व्हीएम्सना रिस्टार्ट करत नाहीत. ओके. म्हणजे काही ना काही व्हीएम्स नेहमीच चालू राहतात. हो. त्यामुळे तुमचं ॲप्लिकेशन ग्राहकांसाठी नेहमी उपलब्ध राहतं. म्हणजे थोडक्यात स्केल सेट्स हे व्यवसायाच्या चढ उतारांसाठी आहेत आणि अवेलेबिलिटी सेट्स हे पायाभूत सुविधांच्या अपयशापासून वाचवण्यासाठी. हा एक महत्त्वाचा फरक आहे. पण आता व्हीएम्स म्हणजे पूर्ण सर्व्हर सांभाळणं आलं, पण वापरकर्त्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कंपन्यांना कर्मचाऱ्यांचे शेकडो लॅपटॉप सांभाळावे लागतात. हे सुद्धा एक प्रकारचं स्केलिंग आव्हानच आहे की नाही? यावर अज्युअर काही उपाय देतं का? नक्कीच. आणि तो उपाय म्हणजे अज्युअर व्हर्च्युअल डेस्कटॉप किंवा AVD. हे म्हणजे तुमच्या नेहमीच्या विंडोज 10 किंवा विंडोज 11 डेस्कटॉपला क्लाउडवरून स्ट्रीम करणं. अच्छा. कर्मचाऱ्याला फक्त एक इंटरनेट कनेक्शन आणि कोणतंही साधं डिव्हाइस लागतं आणि त्याला त्याचा संपूर्ण ऑफिसचा कम्प्युटर ॲक्सेस करता येतो. याचा सगळ्यात मोठा फायदा मला सुरक्षेचा वाटतो. म्हणजे सगळा डेटा आणि ॲप्लिकेशन्स अज्युअरच्या डेटा सेंटरमध्ये सुरक्षित राहतात. कर्मचाऱ्याच्या लॅपटॉपवर काहीच नसतं. बरोबर. म्हणजे लॅपटॉप हरवला किंवा चोरीला गेला तरी कंपनीचा डेटा पूर्णपणे सुरक्षित. तो तर आहेच, पण खर्चाच्या बचतीचा मुद्दाही तितकाच मोठा आहे. AVD मध्ये एक अशी खास सोय आहे जिथे एकाच विंडोज 10 किंवा 11च्या व्हीएमवर अनेक युजर्स एकाच वेळी एकाच वेळी लॉग इन करून काम करू शकतात. याला मल्टी सेशन म्हणतात.
त्यामुळे 100 कर्मचाऱ्यांसाठी 100 VMs घेण्याऐवजी कदाचित फक्त 10-15 VMs वर काम भागतं. अरे वा, म्हणजे लायसन्सिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च प्रचंड वाचतो. हो, नवीन कर्मचारी आला की त्याला महागडा लॅपटॉप देण्याऐवजी फक्त एक AVD ॲक्सेस द्यायचा आणि तो पहिल्या दिवसापासून कामाला लागू शकतो. ठीक आहे, म्हणजे VMsनी पायाभूत सुविधा सांभाळल्या आणि AVDनी वापरकर्त्यांचे डेस्कटॉप्स. पण आधुनिक ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटमध्ये पूर्ण ऑपरेटिंग सिस्टम सांभाळणं हे एक ओझं मानलं जातं. डेव्हलपर्सना फक्त त्यांचं कोड आणि त्याला लागणाऱ्या गोष्टींची काळजी घ्यायची असते. इथेच मग कंटेनर्सची संकल्पना येते. बरोबर. VM आणि कंटेनरमधला मूळ फरक हा व्हर्च्युअलायझेशनच्या स्तरावर आहे. VM काय करतं? ते हार्डवेअरला व्हर्च्युअलाइज करतं, ज्यामुळे प्रत्येक VMमध्ये स्वतःची पूर्ण ऑपरेटिंग सिस्टीम असते. याउलट कंटेनर ऑपरेटिंग सिस्टीमलाच व्हर्च्युअलाइज करतं, म्हणजे एकाच होस्ट OS वर अनेक कंटेनर्स चालू शकतात आणि प्रत्येक कंटेनरला वाटतं की ती त्याची स्वतःची OS आहे. अच्छा. यात फक्त ॲप आणि त्याच्या गरजेच्या लायब्ररीज पॅक केलेल्या असतात. त्यामुळे ते VMs पेक्षा खूप हलके, वेगवान आणि पोर्टेबल असतात. तर आपल्या डिजिटल शहराच्या भाषेत सांगायचं तर VM म्हणजे एक स्वतंत्र बंगला, ज्याला स्वतःचं पाणी आणि वीज कनेक्शन आहे, आणि कंटेनर म्हणजे एका मोठ्या इमारतीतला एक तयार स्टुडिओ अपार्टमेंट, जो इमारतीचं मुख्य पाणी आणि वीज कनेक्शन वापरतो, पण आतून स्वयंपूर्ण असतो. एकदम बरोबर उदाहरण आहे. मग ॲझ्युअरमध्ये हे स्टुडिओ अपार्टमेंट सांभाळण्यासाठी कोणते पर्याय आहेत? कारण इथेच अनेकदा लोकांचा गोंधळ उडतो. Azure यावर 3 स्तरांवरचे पर्याय देतं आणि योग्य पर्याय निवडणं महत्वाचं आहे. सर्वात सोपा पर्याय आहे Azure कंटेनर इन्स्टन्सेस, म्हणजे ACI. ACI याला सर्व्हरलेस कंटेनर्स म्हणतात. इथे तुम्हाला फक्त तुमचा कंटेनर अपलोड करायचा आहे आणि Azure त्याला तुमच्यासाठी चालवतं. तुम्हाला सर्व्हर, क्लस्टर किंवा स्केलिंग कशाचीही काळजी करायची गरज नाही. म्हणजे मला फक्त एका रात्रीसाठी एक स्टुडिओ अपार्टमेंट हवंय, अशी ही सोय आहे. अगदी तसंच. एखादं छोटं काम करण्यासाठी किंवा टेस्टिंगसाठी हा उत्तम पर्याय आहे. पण जर मला एकापेक्षा जास्त अपार्टमेंट्स हवी असतील आणि त्यांच्यात रहदारीचं व्यवस्थापनही करायचं असेल तर? त्यासाठी दुसरा पर्याय आहे Azure कंटेनर ॲप्स. हा ACI आणि पुढच्या पर्यायाच्या मधला सुवर्ण मध्य आहे असं म्हणू शकतो. हे क्युबरनेटिसच्या शक्तीवर बनलेलं आहे, पण त्याची सगळी गुंतागुंत तुमच्यापासून लपवून ठेवतं. अच्छा. यात तुम्हाला सोप्या पद्धतीने स्केलिंग, लोड बॅलन्सिंग आणि नेटवर्क पॉलिसी सारख्या गोष्टी मिळतात. मायक्रो सर्व्हिसेसवर आधारित ॲप चालवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. हे म्हणजे अशी अपार्टमेंट बिल्डिंग जिथे एक मॅनेजर आहे जो रहदारी सांभाळतो आणि गरज पडल्यास नवीन अपार्टमेंट्स तयार करतो. आणि तिसरा, जो सगळ्यात शक्तिशाली आणि गुंतागुंतीचा मानला जातो, Azure कुबरनेटिस सर्व्हिस म्हणजे AKS. मग याची गरज कधी पडते जर कंटेनर ॲप्स बरंचसं काम सोपं करत असेल तर? जेव्हा तुम्हाला तुमच्या कंटेनर्सच्या शहरावर पूर्ण नियंत्रण हवं असतं, तेव्हा AKSची गरज लागते. AKS तुम्हाला कुबरनेटिसचं संपूर्ण क्लस्टर मॅनेज करण्याची ताकद देतं. म्हणजे पूर्ण कंट्रोल. हो. जेव्हा तुमच्याकडे हजारो कंटेनर्स असतात, त्यांची नेटवर्किंग अत्यंत गुंतागुंतीची असते, तुम्हाला सर्व्हिस मेश सारख्या प्रगत गोष्टी वापरायच्या असतात किंवा तुम्हाला क्लाउड नेटिव्ह इकोसिस्टममधल्या साधनांवर पूर्ण नियंत्रण हवं असतं, तेव्हा तुम्ही AKS निवडता. याला ऑर्केस्ट्रेशन म्हणतात. सोप्या भाषेत तुम्ही फक्त बिल्डिंग मॅनेजर नाही, तर तुम्ही संपूर्ण शहराचेच नियोजनकार बनता. बरोबर. म्हणजे ACI हे टास्कसाठी, कंटेनर ॲप्स हे ॲप्ससाठी आणि AKS हे सिस्टमसाठी आहे. आता आपण अमूर्ततेच्या पुढच्या पातळीवर जाऊया. आपण मशीन मॅनेज करण्यापासून ॲप मॅनेज करण्यापर्यंत आलो. पण काय होईल जर आपल्याला ॲप पण मॅनेज करायचं नसेल, फक्त एका घटनेवर प्रतिक्रिया देणारा कोड चालवायचा असेल तर? इथेच सर्व्हरलेस कम्प्युटिंगची खरी जादू दिसते आणि Azureचं उत्तर आहे Azure फंक्शन्स. सर्व्हरलेसचा अर्थ सर्व्हर नाहीत असा नाही. तर ते आपल्याला सांभाळावे लागत नाहीत. अगदी बरोबर. तुमचा कोड तेव्हाच चालतो जेव्हा एखादी विशिष्ट घटना म्हणजे इव्हेंट घडते. जसं की कोणी स्टोरेजमध्ये फाईल अपलोड केली, डेटाबेसमध्ये नवीन नोंद झाली किंवा HTTP रिक्वेस्ट आली. ही जिनी मॉडेलची कल्पना चांगली आहे. काम असेल तेव्हा बोलवा, कामाचे पैसे द्या आणि तो परत दिव्यामध्ये. पण प्रत्येक जादूसोबत काहीतरी किंमत चुकवावी लागते.
सर्व्हरलेसच्या जगात असे कोणते छुपे धोके किंवा गॉटचाज आहेत का? म्हणजे जो कोड बहुतेक वेळ अस्तित्वातच नसतो त्याला डिबग तेव्हा मॉनिटर कसं करायचं? उत्तम प्रश्न. सर्व्हरलेसमध्ये काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. एक म्हणजे कोल्ड स्टार्ट. जर तुमचं फंक्शन बऱ्याच वेळापासून वापरलं गेलं नसेल तर पहिल्यांदा चालण्यासाठी त्याला थोडा जास्त वेळ लागू शकतो. दुसरा म्हणजे फंक्शनचे स्टेटलेस असतात. म्हणजे ते मागच्या वेळी काय झालं होते हे लक्षात ठेवत नाहीत. त्यामुळे तुम्हाला स्टेट मॅनेज करण्यासाठी वेगळी सोय करावी लागते. आणि तुम्ही म्हणालात तसं डिबगिंग आणि मॉनिटरिंग पारंपरिक ॲप्सपेक्षा वेगळं असतं. त्यासाठी विशेष साधनांची गरज लागते. पण फायदा मोठा आहे. हो, फायदा एवढा मोठा आहे की तुम्हाला फक्त जेवढा वेळ तुमचा कोड चालला तेवढ्या मिलीसेकंदांचेच पैसे द्यावे लागतात. तर आपल्या डिजिटल शहरात आता बंगले, व्हीएम्स, अपार्टमेंट्स, कंटेनर्स आणि गरजेनुसार मदतीला येणारे जिनी फंक्शन्स तयार आहेत. पण हे सगळे एकमेकांशी सुरक्षितपणे कसे बोलणार? या शहराला एक सुरक्षित सीमा भिंत आणि अंतर्गत रस्ते तर हवेत. नक्कीच. आणि ते सीमा भिंत म्हणजे Azure व्हर्च्युअल नेटवर्क किंवा VNet. VNet हे Azure क्लाउडमधलं तुमचं स्वतःचं एक खाजगी, वेगळं केलेलं नेटवर्क आहे. ही एक अशी खाजगी वसाहत आहे जिचे रस्ते आणि पत्ते म्हणजे IP ॲड्रेसेस बाहेरच्या जगाला दिसत नाहीत. अच्छा. तुमचे सर्व रिसोर्सेस, VMs, डेटाबेस या सुरक्षित वसाहतीत राहतात. आणि या वसाहतीमध्ये सुद्धा आपण आणखी विभागणी करू शकतो का? म्हणजे रहिवासी आणि व्यावसायिक भाग वेगळे ठेवण्यासारखं? हो, त्यासाठी सबनेट्स वापरतात. तुम्ही तुमच्या VNetला छोट्या छोट्या भागांमध्ये विभागू शकता आणि त्यांच्यामध्ये वाहतुकीचे नियम म्हणजे नेटवर्क सिक्युरिटी ग्रुप्स लावू शकता. उदाहरणार्थ, तुमचा वेब सर्व्हर असलेला सबनेट डेटाबेस असलेल्या सबनेटशी बोलू शकेल, पण थेट इंटरनेटवरून कोणीही तुमच्या डेटाबेस सबनेटपर्यंत पोहोचू शकणार नाही. याने सुरक्षेचा एक अतिरिक्त स्तर मिळतो. छान. पण जर माझ्या 2 वेगवेगळ्या शहरांमध्ये म्हणजे रिजन्समध्ये 2 खाजगी वसाहती व्हीनेट्स असतील तर त्यांना जोडण्यासाठी मला सार्वजनिक इंटरनेटचा धोकादायक मार्ग वापरावा लागेल का? अजिबात नाही. त्यासाठी VNet पिअरिंग आहे. हे म्हणजे तुमच्या 2 वसाहतींमध्ये मायक्रोसॉफ्टच्या खाजगी नेटवर्कवरून एक सुरक्षित पूल बांधण्यासारखं आहे. अरे वा. आणि या पुलावरून होणारी वाहतूक कधीही सार्वजनिक इंटरनेटला स्पर्श करत नाही. त्यामुळे ती अत्यंत वेगवान आणि सुरक्षित असते. हे सगळं क्लाउडमधल्या अंतर्गत रस्त्यांबद्दल झालं. पण आपल्या खऱ्या ऑफिसला जे शहरात आहे त्याला या क्लाउडमधल्या वसाहतीशी कसं जोडायचं? इथेच VPN आणि एक्सप्रेस राऊटचा पर्याय येतो. आता VPN म्हणजे स्वस्त आणि सोपा मार्ग. पण त्याची काही मर्यादा आहे का? हो. VPN गेटवे सार्वजनिक इंटरनेटवर एक एन्क्रिप्टेड बोगदा तयार करतो. तुमचा डेटा सुरक्षित असतो, पण तो प्रवास सार्वजनिक रस्त्यावरूनच करत असतो. म्हणजे तुम्हाला इंटरनेटच्या गती आणि विश्वासार्हतेवर अवलंबून राहावं लागतं. बरोबर. अनेक छोट्या आणि मध्यम कंपन्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. पण एक्सप्रेस राऊट हा पूर्णपणे वेगळा आहे. हा म्हणजे तुमच्या ऑफिसपासून Azure डेटा सेंटरपर्यंत तुमचा स्वतःचा खाजगी हायवे तयार करण्यासारखा आहे. हे खूपच भारी वाटतं. पण याचा अर्थ तुम्ही एका विशिष्ट टेलिकॉम पार्टनरशी आणि मायक्रोसॉफ्टशी एका महागड्या करारात अडकून पडता. यात गोल्डन हँडकफ म्हणजे सोन्याच्या बेड्यांसारखा धोका नाही का, जिथे खर्च आणि गुंतागुंतीमुळे तुमची रणनीती बदलणं भविष्यात खूप कठीण होऊन बसेल? तुम्ही एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. एक्सप्रेस राऊट स्वस्त नाही आणि तो प्रत्येकासाठी नाही. पण जेव्हा तुम्हाला अत्यंत कमी लेटन्सी, जास्त बँडविड्थ आणि 99.95% SLAची गॅरंटी हवी असते, तेव्हा त्याची किंमत योग्य ठरते. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही SAP सारखे मोठे ॲप्लिकेशन्स क्लाउडवर हलवत असाल किंवा तुम्हाला रोज टेराबाइट्स डेटा तुमच्या ऑफिस आणि क्लाउडमध्ये ट्रान्सफर करायचा असेल किंवा जिथे सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड चालणार नाही, अशा वेळी एक्सप्रेस राऊट आवश्यक ठरतो. म्हणजे ही एक गुंतवणूक आहे. हो, ही एक गुंतवणूक आहे, पण ती योग्य कामासाठी केल्यास फायद्याची ठरते. समजलं. म्हणजे निवड तुमच्या गरजेच्या तीव्रतेवर आणि बजेटवर अवलंबून आहे. आता शेवटचा पण महत्वाचा टप्पा. आपल्या शहरात घरं आहेत, पत्ते आहेत, IP ॲड्रेस, रस्ते आहेत. पण 172.16.0.4 सारखे आकडे लक्षात ठेवणं अशक्य आहे. आपल्याला सोपी नावं हवीत. इथेच DNSची भूमिका येते. अगदी बरोबर. DNS म्हणजे डोमेन नेम सिस्टम ही इंटरनेटची फोनबुक आहे. ती माणसांना समजणारी नावं जसं की app.mycompany.com
यांना कम्प्युटरला समजणाऱ्या IP ॲड्रेसमध्ये बदलते. Azure DNS ही सेवा तुम्हाला तुमच्या डोमेनची फोनबुक सांभाळण्याची सुविधा देते. पण Azure DNS फक्त सार्वजनिक वेबसाईटसाठीच आहे का? की माझ्या खाजगी VNetमधल्या घरांना एकमेकांना नावाने ओळखण्यासाठी पण याचा उपयोग होतो? म्हणजे माझ्या वेब सर्व्हरला DB-server 01 या नावाने माझ्या डेटाबेसशी बोलता येईल का? तेही सार्वजनिक इंटरनेटवर न जाता? उत्तम मुद्दा, आणि याचं उत्तर हो आहे. Azure DNS 2 प्रकारांमध्ये येतं: पब्लिक DNS झोन्स आणि प्रायव्हेट DNS झोन्स. ओके. पब्लिक झोन्स हे तुमच्या सार्वजनिक वेबसाईटसाठी असतात, www.mycompany.com वगैरे. तर प्रायव्हेट DNS झोन्स हे तुमच्या VNetशी जोडलेले असतात. ते तुमच्या खाजगी वसाहतीसाठी एक अंतर्गत गुप्त फोन बुक तयार करतात. अच्छा. त्यामुळे तुमचे सर्व सर्व्हिसेस एकमेकांशी नावाने, सुरक्षितपणे आणि खाजगी नेटवर्कमध्येच बोलू शकतात. ही एक अत्यंत शक्तिशाली सुविधा आहे. एक गोष्ट स्पष्ट करायला हवी, Azure DNS ही तुमची फोनबुक सांभाळते, पण तुम्हाला फोन नंबर म्हणजे डोमेनचं नाव हे रजिस्ट्रारकडूनच विकत घ्यावं लागतं, बरोबर? अगदी बरोबर. ते डोमेन नेम रजिस्ट्रेशनची सेवा देत नाहीत, फक्त त्या नावापुढचा पत्ता सांभाळतात. तर आज आपण Azure नावाच्या डिजिटल शहराची एक सखोल सफर केली. आपण निवडीच्या वेगवेगळ्या स्तरांवर पाहिलं. पूर्ण नियंत्रणाचे बंगले म्हणजे VMs, पासून ते कमी व्यवस्थापनाचे स्टुडिओ अपार्टमेंट्स म्हणजे कंटेनर्स, आणि शेवटी फक्त गरजेनुसार काम करणारे जिनी म्हणजे फंक्शन्स. आणि मग आपण ह्या सगळ्यांना जोडणारं नेटवर्क पाहिलं. खाजगी वसाहती, VNet, आणि त्यातील रस्ते, सबनेट्स, 2 वसाहतींना जोडणारे पूल, पिअरिंग. आणि आपल्या खऱ्या शहराला या डिजिटल शहराशी जोडणारे सुरक्षित बोगदे, VPN आणि खाजगी हायवे, एक्सप्रेस राऊट. हो, आणि शेवटी शहराची सार्वजनिक आणि खाजगी फोनबुक म्हणजे Azure DNS सुद्धा पाहिली. यातला मुख्य धडा हा आहे की इथे सर्वोत्तम असं काही नाही, फक्त तुमच्या कामासाठी योग्य असं काहीतरी आहे. ही निवड फक्त तंत्रज्ञानाची नाही, तर खर्च, नियंत्रण, वेग आणि व्यवस्थापनाचा ताण या सगळ्यांमधील समतोलाची आहे. अगदी खरं. आणि हेच श्रोत्यांसाठी एका विचाराला चालना देतं. आपण या सेवांना बाहेरच्या जगापासून कसं सुरक्षित ठेवायचं यावर बोललो. VNet, VPN, एक्सप्रेस रूट हे सगळं बाहेरील धोक्यांपासून वाचण्यासाठी आहे. पण तुमच्या स्वतःच्या सुरक्षित वसाहतीत सुद्धा एका घरातून दुसऱ्या घरात चोरी होऊ नये यासाठी तुम्ही काय कराल? म्हणजे तुमच्या वेब ॲप्लिकेशनच्या VM किंवा कंटेनरवर हल्ला झाल्यास तो हल्लेखोर तिथून तुमच्या डेटाबेस सर्व्हरपर्यंत पोहोचू नये याची खात्री तुम्ही कशी कराल? याला झिरो ट्रस्ट किंवा डिफेन्स इन डेप्थ म्हणतात. सुरक्षेचा हा अंतर्गत स्तर कसा तयार करायचा यावर विचार करण्यासारखा आहे.